Lord, we आणि हा सोहळा आनंदाने विद्यार्थ्यांचं सज्ज करणे हा महत्वाचा उद्देश आजच्या या विज्ञान प्रदर्शनाचा आहे. आपल्या देशाचे भवितव्य केवळ इमारती आणि यंत्रांवर नाही, तर ते आहे कल्पना आणि संशोधनाच्या सामर्थ्यावर आहे. आणि या सामर्थ्याचे मूळ आहे स्टेम, जो आपल्या या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय आहे. विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम. स्टेम म्हणजे S for science, T for technology, E for engineering and M for mathematics. अर्थात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या सर्व विषयांवर आधारित आजच्या या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स, वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प या ठिकाणी सादर होतात. आणि याच आपल्या या स्टेम द्वारे आपल्या उद्देशाचं सफल अशा प्रकारचं इमेज, एक प्रतिमा या ठिकाणी सादर होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सिक बुद्धी, संशोधनाची आवड निर्माण करणे हाही एक मूळ उद्देश आहे. मेक इन इंडिया, जे आपल्या सर्वांच्याच मुखी असतं, नेहमी कानावर पडत असतं. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पना जर आपल्याला मूर्त स्वरूपात आणायचे असतील, तर त्यासाठी विज्ञानाधारित स्थानिक पातळीवर संशोधन होणं हे गरजेचं आहे. आणि याची सुरुवात शालेय विद्यार्थ्यांपासून करणं हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. जे जे तंत्रज्ञान आपल्या समोर आहे किंवा जे होऊ ते आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये कशा प्रकारे उतरवता येईल, हे या वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून आणि मॉडेलच्या माध्यमातून या ठिकाणी साकार होत आहे. नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील प्रोत्साहन देऊन उद्याचे वैज्ञानिक आणि असा हा विशाल दृष्टिकोन आजच्या या प्रदर्शनाचा तंत्रज्ञान आधारित युगामध्ये विज्ञानाचे महत्त्व केवळ अभ्यासापुरते नाही, तर ते दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. आणि त्याचा प्रत्यय आपल्याला प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी येत असतो. आपल्या वॉर्ड मधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सर्जनशीलता वाढावी हा आमचा मुख्य उद्देश आहे आणि तेच आमचं ध्येय आहे. हे प्रदर्शन त्यांची कल्पकता, शोधवृत्ती, व्यावहारिक कौशल्ये हे एकाच व्यासपीठावर प्रदर्शित करण्याची ही एक अमूल्य संधी आजच्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना देत आहोत. हा उपक्रम केवळ स्पर्धा नाही, तर तो आहे शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्यात विज्ञानाबद्दल चर्चा आणि संवाद घडवणे यासाठी असलेला हा सकारात्मक मंच आहे. माझ्या प्रिय बाल वैज्ञानिकांनो, हा मंच तुमच्या कल्पना शक्तीचे आकाश आहे. तुमचे प्रत्येक मॉडेल, प्रत्येक संकल्पना हे स्वप्न आहे आणि जे आपल्या भारताला परम वैभवाकडे घेऊन जाईल. जर डोंगर चढायला निघाला तर पाऊल मागे घेऊ नका. विज्ञानाची कास धरा, नशिबाला दोष देऊ नका. ज्ञान मंदिराचे दार उघडा, कारण भविष्य हे तुमच्या हातात आहे. कारण या भविष्यातून आपल्याला विकसित
आणि आत्मनिर्भर भारत घडवायचा आहे आणि त्याचा प्रत्यय आपल्याला प्रत्येक प्रकल्पातून आणि मॉडेल्स मधून येणार आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी जे बाल वैज्ञानिक आहेत त्यांच्यासाठी वॉर्ड तर्फे या वॉर्डची शान तुम्ही, हे सगळं आपल्या विद्यार्थ्यांसाठी या 2 वेळे या वॉर्डची शान तुम्ही, एल वॉर्डचा अभिमान तुम्ही, या प्रदर्शनाचे प्राण तुम्ही आणि विज्ञान युगाचे पाईक तुम्ही. पुनश्च सगळ्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. तुमचं श्रम, तुमचे समर्पण आणि तुमची जिज्ञासा या प्रदर्शनाला नक्कीच यशस्वी करेल असा आम्हाला आत्मविश्वास वाटतो. आजच्या या उद्घाटन प्रसंगी पुनश्च सर्व मान्यवरांचं, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि माझी प्रस्तावना थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद ठाकरे सर. या प्रमुख परिचय आपल्याला करून देते कमश्री प्रमंडळाच्या श्री विश्वदास भारतीय हायस्कूलचे शिक्षक श्री संतोष शिंदे सर. धन्यवाद थोरात मॅडम. शिक्षण निरीक्षक, मुंबई उत्तर विभाग आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा यलवाड यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकदास या भव्य दिव्य अशा विज्ञान प्रदर्शनाचं या ठिकाणी उद्घाटन झालेले आहे. उपस्थित असणारे जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचा परिचय आणि स्वागत करून देण्यासाठी उभा आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या सर्वांचे लाडके शिक्षण निरीक्षक डॉक्टर मुश्ताक शेख साहेब यांचं आपण सर्वात प्रथम जोरात टाळ्या वाजवून स्वागत करूया. डॉक्टर मुश्ताक शेख यांचा थोडक्यात डॉक्टर मुश्ताक शेख हे महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाअंतर्गत मुंबईच्या उत्तर विभागाचे वरिष्ठ शिक्षण निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या शिस्तबद्ध आणि प्रशासकीय दृष्टिकोनासाठी आणि विद्यार्थी केंद्रित उपक्रमासाठी ते आपल्या विभागातील शाळांमध्ये ओळखले जातात. डॉक्टर शेख साहेब यांच्या शालेय आधारित आरोग्य जागरूकता कार्यक्रमावर शेख साहेबांचा खूप मोठा प्रभाव आहे. हे नियमितपणे शालेय कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे किंवा परीक्षक अधिकारी म्हणून उपस्थित राहतात. त्यांना मुंबईतील शैक्षणिक मेळावे, वार्षिक स्नेहसंमेलन, जागरूकता सत्रासाठी आमंत्रित केलं जातं आणि त्यांची स्पष्ट संवाद शैली आणि शिस्त त्यांच्या उपस्थितीचं आपण सर्वजण नेहमीच करतो. माध्यमाच्या अहवालामध्ये डॉक्टर शेख यांच्याकडून अनेकदा एक सक्रिय, कडक, शिस्तीचे आणि विद्यार्थी केंद्रित अधिकारी म्हणून केलं जातं. असे आपल्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष यांचं स्वागत आपल्या मराठी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहकार्यवाह श्री दीपक पाटील सर यांनी मुश्ताक शेख साहेबांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि आपल्या संस्थेचे सहकार्यवाह श्री
आमच्या कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांचं शिक्षण बीकॉम GCD पर्यंत झालेलं आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण कोकणातील वेंगुर्ले या ठिकाणी झालेलं असून माध्यमिक आणि उच्च शिक्षण मुंबईमध्ये झालेलं आहे. सुरुवातीला साहेबांची नोकरी ही मुंबई महानगरपालिकेत झालेली आहे. त्यानंतर मुंबई पोर्टस DPT मध्ये त्यांनी काही काळ सर्व्हिस केली आहे. भारत सरकार उपक्रम यामध्ये सुद्धा साहेबांनी सेवा दिलेली आहे. सध्या साहेब विविध संस्थांमध्ये कार्यरत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे ते कार्याध्यक्ष आहेत. तसेच आपल्या बाजूलाच असणाऱ्या बाल विकास शिक्षण संस्थेचे गेले 45 वर्ष ते कार्याध्यक्ष आहे. बाजूला ती शिशुविकास शाळा आहे, ती शाळा आहे. या शिक्षण संस्थेचे 20 वर्ष कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. विद्याविकास सभा बोरोडी या ठिकाणी ते सेक्रेटरी कार्यवाह तसंच अध्यक्ष अशा प्रकारची तिन्ही प्रकारच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहे. सावंतवाडी संस्थान मराठा समाज गेली 35 वर्ष अतिशय नावाजलेली संस्था आहे. तिचं मुख्य कार्यालय दादरला शिवाजी मंदिर जवळ आहे. या संस्थेचे गेले 35 वर्ष साहेब सेक्रेटरी कार्याध्यक्ष करत आहे. प्रांत याचे सहकार्य आहे ते भौतिकशास्त्र अभ्यास मंडळ SIWS स्वायत्त विज्ञान महाविद्यालय या ठिकाणी ते सक्षम कामात आहेत. रत्नाकरला विज्ञान महाविद्यालय या ठिकाणी याचे सदस्य आहेत. चेंबूर एज्युकेशन सोसायटी याचे नियामक मंडळ सदस्य म्हणून ते काम पाहत आहेत. त्याचबरोबर
आतापर्यंत त्यांनी 230 पेक्षा जास्त व्याख्यान दिलेले आहेत. 150 पेक्षा अधिक विज्ञान शिक्षक जास्त विज्ञानाच्या प्रयोगाचे कार्यक्रम केलेले आहेत. त्याबरोबर सहभाग घेतलेला आहे. विज्ञान कार्याचे विज्ञान याचं स्तंभलेखन त्यांनी केलेलं आहे. अशा प्रकारे युट्यूबवर त्यांचे जवळजवळ 217 चित्रफिती आहेत. असे खूप खूप प्रचंड असं काम केलेलं असं व्यक्तिमत्व आज आपल्याला विशेष आठवण लागलेलं आहे. मी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष त्यांनी श्री जयंत जोशी साहेब यांचं स्वागत. आहे आमच्या राज्य महाराष्ट्र शिक्षक प्रसारक मंडळाचे सहकार्य व्हावं. एवढं मोठं विज्ञान प्रदर्शन आपल्या शाळेत भरवायचंय आणि जो अनुभव आहे हा अनुभव एका व्यक्तीकडे होता. व्यक्ती म्हणजे श्री दीपक पाटील सर. शाळा आहे ज्या हायस्कूलचे ते मुख्याध्यापक म्हणून झालेले आहेत आणि सध्या आपल्या संस्थेमध्ये सहकार्य म्हणून काम पाहत आहे. त्यांनाही त्या ठिकाणी अनुभव होता आणि त्याचाच लाभ आम्हाला या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी सर्व काही व्यवस्था त्यांनी फक्त माझ्या पाठीवर तुझं आपण म्हटलं की प्रत्येक गोष्टीला होऊन म्हणण्याची वृत्ती यामुळे असे आमचे सहकार्य श्री दीपक पाटील सर यांचं स्वागत वेळेवारच्या निमंत्रण ठाकरे सर करतील अशी त्यांना विनंती करतो. लोक यानंतर एवॉर्डचं प्रदर्शन सर्व मुख्याध्यापकावरती वेगळ्या जबाबदाऱ्या देण्याचं काम निमंत्रण करतात आणि आपल्या एडवॉर्डला नव्याने गेल्या वर्षी विज्ञान प्रदर्शन झाल्यानंतर मला वाटतं लगेच नव्याने आपले निमंत्रण लाभले आणि ते आपल्या क्षेत्रात असे राजू ठाकरे सर यांनी सुद्धा खूप मोलाचं सहकार्य केलं आहे. राजू ठाकरे यांचा स्वागत आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री गावडे सर अनंतराव गावडे सर यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ पटकन
विश्वास निकुम सर, LK हायस्कूलचे मुख्याध्यापक यांचं स्वागत सुद्धा गावडे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. निकुम सर, पटकन जावं. चल या पुढे या पुढे. हा, अरे चला पटकन नाही. आमचे परममित्र आणि त्यांनी असे गांधीबाल मंदिरचे मुख्याध्यापक श्री अनिल पांचाळ सर.
जन्म यानंतर भागवत पवार सर मुख्याध्यापक नवीन विद्यालय, यानंतर लक्ष्मण भोये सर मुख्याध्यापक वल्लभाकर शाळा. मुख्याध्यापक धन्यवाद पाहिजे, धन्यवाद सर. शिक्षक शोभा जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि स्वागताचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. पोलीस थोडा पण त्यांनी सांभाळावी अशी विनंती करतो. विज्ञान प्रदर्शन संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय श्री शशिकांत गावडे जे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक होते, त्यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या संस्थेचा थोडक्यात परिचय द्यावा. माननीय श्री शशिकांत गावडे साहेब, संस्थेचे कार्याध्यक्ष. नमस्कार. सर्वप्रथम मी भारताचे थोर शास्त्रज्ञ आणि माझं अत्यंत आवडतं व्यक्तिमत्व डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृतीस अभिवादन करून मी माझे हे 2 शब्द आपल्याला सांगणार आहे. प्रथम मी ह्या शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभाग आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा एलवाड यांच्या संयुक्त विद्यमानाने हे जे प्रदर्शन आयोजित केलंय त्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतोय. आणि या प्रदर्शनाला आणि उपस्थित विद्यार्थ्यांना माझ्याकडनं शुभेच्छा. आता माझ्यावर एक दुसरी जबाबदारी टाकलेली आहे, ती म्हणजे या संस्थेचा परिचय करून देणं. वेळ फार थोडा आहे. मी जे काय सांगणार आहे तो फक्त धावता इतिहास आणि ओझरता उल्लेख याच्यामध्ये जेवढं जमेल तेवढं तुम्हाला मी सांगेन. कारण बऱ्याच जणांना आल्यावर मला एका दोघांनी विचारलं की हे करायचे काय आहे, तर निश्चितच इथं बसलेल्या बऱ्याच व्यक्तीला त्या बाबतीत उत्सुकता काय. ब्रिटिशांनी जेव्हा अफगाणिस्तानवर आक्रमण केलं सिंध प्रांत जिंकला आणि तो भारताला जोडला. भारतामध्येच होता तो, कुठं त्यांनी सिंध प्रांत जोडला आणि तिथं ब्रिटिशांचं राज्य सुरू झालं. साधारणतः 18व्या म्हणजे 18 शतकानंतर 1850 किंवा 1840च्या साली आपल्याकडचे काही सैनिक तिकडे गेले, ज्यात मराठी सैनिक पण होते, ते तिथे राहिले. त्यानंतर
काही आमच्या कोकणातली मंडळी, कारण कराचीला जास्तीत जास्त आमच्या कोकणातली मंडळी होती. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, कोकण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा, म्हणजे देवगड, थोडंफार मालवण, वेंगुर्ला या त्यांना तिथे गिरणी कामगार म्हणून त्यांना नोकऱ्या मिळत होत्या, ते राहिले. काही व्यक्ती ज्या होत्या, काही लोक जी होती ती मुंबई बंदरात उतरली आणि त्यांनी द्वारका पकडून कराचीला गेले. आणि तिथे मग कराचीला मराठी माणसांची वस्ती ही सुरू झाली. काही काळाने 1908 किंवा 9च्या दरम्यान या शिक्षण संस्थेचे संस्थापक दवा अणावकर गुरुजी हे विद्यार्थी दशेमध्ये वयाच्या 90व्या वर्षी तिथे गेले. त्यांनी शिक्षण घेतलं. मी तुम्हाला फार लवकरात लवकर सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी तिथे शिक्षण घेतलं आणि त्यावेळी तिथे एक शाळा चालू होती ज्याचं नाव होतं मराठा हायस्कूल. आणि ज्याचे चालक होते हे RT सावंत, रामचंद्र तातोबा सावंत हे त्यावेळेचे शिक्षण निरीक्षक. कारण मंडळी त्यावेळी कराची हे ऍडमिनिस्ट्रेशन पर्पज मुंबई इलाक्याच्या अंडर होतं. तेव्हा भारतात 4 इलाके होते, मुंबई, त्यावेळेस मद्रास, कलकत्ता आणि दिल्ली. कराची हे मुंबई इलाक्याला जोडलं होतं, त्यामुळे इकडची लोक ते ट्रान्सफर होऊन द्यायची. त्यात RT सावंत गेले, त्यांनी तिथे शाळा काढली, शिक्षण संस्था काढली. त्याच्यामध्ये अणावकर गुरुजी शिक्षक म्हणून राहिले. पण नंतर गुरुजींनी तिथे आणखी एक शाळा होती, त्या शाळेचं नाव होतं NJ हायस्कूल. NJ हायस्कूल हे सरकारी हायस्कूल होतं की जिथे गुजराती, सिंधी आणि मराठी माध्यम या 3 माध्यमात त्या काळात तिथे शाळा चालू होत्या. मराठी माध्यम हे त्या काळी पण कराचीला सुरू होतं, ते पण सरकारचं. त्या NJ बद्दल मी तुम्हाला जाताना थोडासा उल्लेख करेन. तर गुरुजींनी शाळा सुरू केली, शाळा त्यांचे झालं. पण 1929 ती संस्था नंतर बंद पडली आणि 1929 मध्ये गुरुजी, आमचेकर, आमचे आणखी काही त्यांच्या बरोबरची मंडळी, बरीच नाव आहेत, मी आता घेत बसत नाहीये. पण ह्या मंडळींनी कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ म्हणून 1929 मध्ये, म्हणजे आणखी 3 वर्षाने आम्ही शताब्दी साजरा करणार आहोत. त्याने तिथे ही शाळा सुरू केली 1929 ते 1948. मला माहिती आहे 1948 मध्ये दुर्दैवाने देशाची फाळणी झाली. पाकिस्तान वेगळं झालं, हिंदुस्थान वेगळा झाला. आमची मंडळी जी होती ते सगळं तिकडचं दप्तर वगैरे घेऊन ही परत कोकणात आली. आणि कोकणात कुडाळसारख्या ठिकाणी ही बरीचशी मंडळी कुडाळची होती, कुडाळ परिसरातली होती. कुडाळला आली. गुरुजी, आमचेकर गुरुजी हे सगळे लोक तिथे 1 वर्ष पुण्याला राहिले. पुण्याला त्यांनी काही आर्थिक मदत त्यांना मिळाली. मदत म्हणजे कोल्हापूरचे शाहू महाराज आणि आपल्या सिंधिया ग्वाल्हेरचे महाराज, सिंधिया महाराज यांनी 5-5 हजाराची त्यावेळी देणगी दिली होती या संस्थेला. मदत करून त्यांनी थोडीशी आर्थिक स्थिती सुधारली. पण याच्याकडे काही नव्हतं. आणि योगाने 48 मध्ये भारतातली जवळजवळ 576 संस्थानं ही विलीन होऊन भारत हा देश जन्माला आला. त्यावेळी ही सगळी मंडळी आम्ही कुडाळ परिसर, सावंतवाडी, वेंगुर्ल्याचा बराचसा भाग हा आणि गोव्याचा काही भाग हा सावंतवाडी संस्थांमध्ये येत होता. आणि तेव्हा सावंतवाडी संस्थांचे अधिपती होते शिवरामराजे भोसले. त्याला जाऊन ही मंडळी गेली. आणि त्याच वेळी सावंतवाडी संस्थांचे पूर्वीचे जे अधिपती होते, ज्यांना बापूसाहेब म्हणतो आम्ही, अतिशय म्हणजे त्यांच्याबद्दल बोलत तर मला 15 मिनिटे घ्यावी लागतील, एवढा मी त्यांचा अभ्यास केलेला आहे. फार वेगळं व्यक्तिमत्व. त्यांनी त्यावेळी आमच्या जिल्ह्यामध्ये सर 127 शाळा काढल्या होत्या. 127, ज्याच्यामध्ये कुडाळ हायस्कूल होतं, जे ऑलरेडी 1920 साली सुरू झालेलं होतं. पण संस्थानं विलीन झाल्यानंतर शिवरामराजे भोसले तुम्हाला प्रश्न पडला की आता या शाळेचं करायचं काय. तर बऱ्याचशा शाळा या संस्थान चालत होतं. बांद्याला होती, कुडाळला होतं, मालवणला होतं. मग त्यांनी ठरवलं, आमची मंडळी शिवरामराजे भोसलेला भेटली
आणि भोसलेंनी 1949 मध्ये त्यांचा शेवटचा हुकूमनामा जो सही केला तो म्हणजे ही कुडाळ हायस्कूल हे कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या ताब्यात दिलं आणि आम्ही परत तिथे कामाला सुरुवात केली. आज कुडाळ हायस्कूलमध्ये 5वी ते 10वी हे एक आमचं हायस्कूल आहे मराठी माध्यम. तिथे मॉन्टेसरी ते 10वी हे इंग्रजी माध्यमातली शाळा आहे. त्यानंतर ते ज्युनियर कॉलेज आहे आर्ट सायन्स कॉमर्स MCVC. त्यानंतर तिथे सिनियर कॉलेज आहे BA BCom BSc. तिथे पोस्ट ग्रॅज्युएशन आपल्याकडे होतं BSc MSc MA MCom आणि आताच आम्हाला परवानगी मिळालेली आहे PhD ची. तिथं PhD पर्यंत शिक्षण दिलं जातं. हे कुडाळ हायस्कूलचं आम्ही आता तिथे केलेली प्रगती आहे. त्याचबरोबर कुडाळ हायस्कूलला विना अनुदान तत्वावर आम्ही BSc IT BSc कॉम्प्युटर सायन्स BMS आणि बॅचलर ऑफ फायनान्स BA ह्या 3-4 आम्ही या गोष्टी तिच्या डिग्री कोर्स चालवतो. आजही आमचं ते हायस्कूल संत राहुल महाराज कॉलेज आणि कुडाळ हायस्कूल हे अतिशय तिथं प्रसिद्ध आहे. आमचे शेख साहेब तिकडे होते, त्यांनी आम्हाला त्यावेळी पण बरीच मदत केलेली आहे. त्यानंतर ही जी मंडळी कराचीवरनं आली होती ही मुंबईमध्ये इकडे तिकडे फिरत होती. काही फुटपाथवर होते, काही कोणाच्या आश्रयाला होते, सगळ्यांच्या नोकऱ्या गेलेल्या होत्या आणि त्यांना इथे थोड्या नोकऱ्या मिळाल्या पण घर नाही. मग त्यांनी एका संस्थेची स्थापना केली सिंध महाराष्ट्र असोसिएशन आणि वैशिष्ट्य म्हणजे त्या सिंध महाराष्ट्र असोसिएशनला ही जी कॉलनी आहे या कॉलनीमध्ये 350 घरं मिळाली आणि ही सगळी 350 घरं ही त्या सिंधी आम्ही लोक होते त्याच्यामध्ये सिंधी पण आले कारण सिंधी मेजॉरिटी होती त्यांची. इथं मराठी आणि सिंधी ही लोक इथे स्थायिक झाली आणि आम्हाला शाळेची गरज पडली. सिंध महाराष्ट्र शाळेला अर्ज केला. सरकारने सांगितलं हा प्लॉट दिला की हा तुम्हाला प्लॉट घ्या आणि शाळा सुरू करा. पण ह्या लोकांना शाळेचा काय अनुभव नव्हता. साधारणतः 56-57 गुरुजींना पत्र गेलं अनाभर गुरुजींना. गुरुजी इथे आले कराचीवाल्यांचे आणि त्यांनी मग 1859 ही इमारत बांधली आणि 1960 साली हे आमचं कराची हायस्कूल म्हणून सुरू झालं आणि कराची हायस्कूलची पहिली SSC बॅच आहे 1964 साली बसली आणि आजही त्यावेळी आणि आजही हे हायस्कूल कराची हायस्कूल म्हणूनच प्रसिद्ध आहे. इथे जर तुम्ही कोणाला विचाराल भाटी हायस्कूल तर तो नाही म्हणून सांगणार पण तुम्ही विचारलं कराची हायस्कूल अमुक ठिकाणी जा तिथे आहे. हे कराची हायस्कूल आजही इथे दिमागात आम्ही उभं केलेलं आहे. इथे मंडळी त्यावेळी आमच्याकडे फक्त 8वी 9वी 10वी 11वी पण जवळजवळ त्याच्या 5-5 म्हणजे आजची परिस्थिती वेगळी आहे पण त्याचबरोबर आम्ही थोडस बदल केला. आम्ही इथे मग ज्युनियर कॉलेज चालू केलं 11वी 12वी आर्ट्स आणि कॉमर्स अनुदानित विना अनुदानित आम्ही सुरू केलं. कॉमर्स आणि सायन्स हे वर्ग सुरू केले आणि 3 वर्षापूर्वी मला सांगायला अभिमान वाटतो की या भागामध्ये या तुमच्या साकेनाक्यापासून सायन्स पर्यंत एकही कॉलेज नाहीये. एकही कॉलेज नाहीये आणि आम्ही पहिलं कॉलेज चालू केलं BComचं कॉमर्सचं. यावर्षी आमची पहिली बॅच बसते. तुमच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी राहू दे. हे आम्ही परत मी थोडक्यात माहिती सांगितली. याच्यामध्ये बरीचशी माहिती आहे पण त्याला सांगायला वेळ नाहीये, बराच वेळ झालेला आहे. आणि तुम्हाला जर कधी माहिती हवी असेल तर मी स्वतः एक लेख लिहिलेला आहे जो फेब्रुवारी महिन्याच्या रविवार 3rd किंवा 4th रविवारला मार्चमध्ये माझा लेख आलेला आहे कराचीला ज्ञानदीप लावला म्हणून. तो तुम्ही वाचायला तुम्हाला या संस्थेची सगळी माहिती मिळेल. तसंच मगाशी मी तो उल्लेख केला होता NJ हायस्कूल. मला सांगायला अभिमान वाटतो की आजही तुम्ही कारण ही पण माहिती एका मठामध्ये आलेली आहे एक 7-8 वर्षापूर्वी शेख साहेब की NJ हायस्कूल मलाही माहिती नव्हतं की मला 8 वर्षापूर्वी नाव कळलं. मी NJ मला माहिती पण NJ म्हणजे नेमकं काय त्यावेळी मला कळलं की NJ म्हणजे नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल. हे कराचीला ह्या नावाने हे हायस्कूल आजही आहे. त्या इमारतीचा फोटो मठामध्ये आलेला आहे. त्याच्यावर लेख पण आलेला आहे की आजही फक्त ते आता नावं बदलली म्हणजे उर्दू मध्ये आणि इंग्रजीमध्ये पण आजही ती इमारत आहे कारण ती इमारत कराचीची पहिली हेरिटेज इमारत आहे.
कराचीचं पहिलं पार्लमेंट, कराचीतल्या सगळ्या लोकांचा पहिला शपथविधी आज त्या इमारतीत झालेला आहे. आणि ती इमारत आजही तशीच आहे. आणि फक्त एनजे हायस्कूल, नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल, आता जातानाच मला एवढं सांगतो की नारायण जगन्नाथ वैद्य असेल या मराठी स्कूल हे त्यावेळेचे तिथले शिक्षणाधिकारी होते, त्यांची बदली तिथे झाली. आणि तिथे आपले जे सिंधी माधव होते त्यांना त्यांच्या लिपीमध्ये मोठा प्रॉब्लेम आला होता. त्यांनी एक कमिटी स्थापन केली होती आणि त्या कमिटीचे अध्यक्ष होते एनजे वैद्य. आणि ती लिपी सुधारण्याकरता काही सूचना त्यांनी केल्या आणि त्याच्यात यशस्वी झाले. सिंधी लिपी एका मराठी माणसाने सुधारून दिली. हे खरंच कौतुकास्पद आहे. एकदा त्याच्याकडे काळा होत्या की त्यांनी तिथल्या कॉर्पोरेशन एक गव्हर्नमेंट होतं तिथे गुजराती, सिंधी आणि मराठी मीडियम. त्यावेळी कराचीला गव्हर्नमेंटकडे मराठी मीडियम चालू होतं, कारण आमची जवळजवळ 25 ते 30 हजार लोक तिथे होती कोकणातली त्यावेळी. आणि त्यांनी ते त्यांच्या नावाने सुरू केलं. आजही त्या नावाने तिथे आहे. मी मला माहिती अतिशय प्रयत्न केलेला आहे. त्याला म्हणतो सगळा हा ओझरचा उल्लेख आहे. काहीतरी बसू आपण, गप्पा मारू. गप्पाच्या वगैरे तुम्हाला मी आणखी माहिती देईन. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आताच आपण संस्थेचे आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री शशिकांत गावडे साहेब यांच्याकडून कमर्श विक्रम मंडळाचा इतिहास हा जो आहे थोडक्यात त्यांनी आपल्या समोर सादर केला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. यानंतर आजच्या या आपल्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले आपले प्रमुख अतिथी माननीय श्री जयंत जोशी साहेब, ज्येष्ठ विनंती करते की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मुश्ताक शेख, शिक्षण निरीक्षक उत्तर विभाग, श्री उद्घाटक श्री शशिकांत गावडे, श्री दीपक पाटील, श्री राजू ठाकरे, मुख्याध्यापक आनंदराव गावडे, श्री विश्वास निकुम सर, उपस्थित अन्य मान्यवर, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी बंधूंनो, गेली 65 वर्ष ज्ञानदानाच्या पुण्यकर्माने पुनीत झालेल्या या वास्तूमध्ये आल्यानंतर मला एक वेगळा अनुभव आला. खर तर आज जर तुम्ही बघितलं तर दिनविशेष तुमच्यापैकी कुणी लोक बघत असेल तर आज भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जन्मदिन आहे. आणि त्याचबरोबर ज्यांनी शाळेची पायरी सुद्धा बघितली नाही अशा जगद्विख्यात मराठी कवयित्री ज्यांच्या नावाने आता विद्यापीठ आहे अशा बहिणाबाईंचा पुण्यस्मरणाचा दिवस आहे. त्याचबरोबर विज्ञान वाईट काय तुम्हाला माहिती हवी असेल तर 1984 साली या दिवशी भोपाळमध्ये वायू गळती झाली होती आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 20,000 लोक मृत्युमुखी पावले होते. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मला तुमच्या पुढे विज्ञान हा विषय मांडताना एक मिश्र भावना आहे. मुळात विज्ञान म्हणजे नेमकं काय असतं? तुमच्यापैकी जर मी आज मुलांना विचारलं की आज सकाळपासून तुम्ही कुठली कुठली रसायनं हाताळली तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं उत्तर असेल की अरे आम्ही तर कुठल्या प्रयोगशाळेत गेलो नाही, आम्ही कुठलाच म्हणजे ते काय प्रयोगशाळेमध्ये जी साधनं वापरतात, परीक्षा नळी, गोल बुडाचा चंबू, त्रिकोणी बुडाचा, असं काहीच वापरलेलं नाहीये. आणि तुमच्यापैकी बहुतेक सर्वच लोक सांगतील की आम्ही कुठलंही रसायन वापरलेलं नाही. परंतु ज्यावेळेस मी तुम्हाला विचारेन की तुम्ही दात घासून आलात का, किंवा तुम्ही दात घासलेत किंवा दात घासण्यासाठी कुठलं तरी रसायन वापरलं असणार, तुम्ही पाणी प्यायलं का, आंघोळ केली का, ते पण रसायन आहे. तुम्ही श्वासोच्छ्वास केला का, ती पण रसायन आहे. तुम्ही कुठलं तरी तुम्ही बघता हवेमध्ये कोणते कोणते वायू आहेत, ते कसलं मिश्रण आहे,
तर त्याच्यातला आपण कुठला वायू घेतो, कुठला, हे सर्व रसायन आहे. की विज्ञान म्हणजे ते सगळं जे काही प्रयोगशाळेत आहे ते विज्ञान. तर विज्ञान हे आपल्या प्रत्येक, मी बोलतो, ऐकतो, चालतो, की त्या प्रत्येक कृती करतो, त्या प्रत्येक कृतीमध्ये विज्ञान आहे. दुर्दैवाने आम्ही त्या एका व्यवस्थेमध्ये अडकलो आणि प्रयोगशाळा म्हणजेच विज्ञान असं आम्हाला वाटायला लागलं. तुम्ही कविता कदाचित ऐकलेली असेल, बिनबिंदीची झाडे, वेली, पशुपाखरे यांच्या गोष्टी करू, थोडी कविता आहे, परंतु या सर्व कवितेमध्ये वनस्पती, प्राणी यांची अतिशय उत्तम माहिती सांगितलेली आहे आणि त्यांचा अभ्यास म्हणजेच विज्ञान. तुम्हाला माहित असेल, एखादा शास्त्रज्ञ अव्वल दर्जाचा हे कशावर ठरवलं जातं, तर त्याचं जे संशोधन आहे ते एका विशिष्ट नियतकालिकामध्ये जर प्रकाशित झालं तर त्याचं जे संशोधन आहे ते अव्वल दर्जाचं आहे आणि ते जे नियतकालिक आहे त्याचं नाव आहे नेचर. मग नेचर म्हणजे काय, तर निसर्ग. हा निसर्ग जाणून घेणं म्हणजेच विज्ञान आहे. परंतु आम्ही त्या उपकरणांच्या चौकटीमध्ये इतके गुंतलो की आम्हाला असं वाटतं की ती जर नसतील तर आम्हाला विज्ञान शिकताच येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विज्ञान जर करायचं असेल तर मला लौकिक काहीतरी शिक्षण घेतलं पाहिजे. एक माणूस होता, जसं मी बहिणाबाईंचं उदाहरण सांगितलं तसा माणूस होता, त्याचं नाव होतं दादासाहेब खोब्रागडे. त्या माणसाने आयुष्यामध्ये जेमतेम पहिली 1-2 वर्ष शाळेमध्ये गेला, नंतर परत कधी शाळेचं तोंड देखील बघितलं नाही. तो गडचिरोली जिल्ह्यामधला, म्हणजे गडचिरोली कशासाठी प्रसिद्ध आहे तुम्हाला माहिती आहे, नक्षलवादी जिल्हा. आणि तिथे तो अल्पभूधारक माणूस, अल्पभूधारक म्हणजे अतिशय छोटा जमिनीचा तुकडा असलेला, त्याच्यात ती व्यक्ती शेती करायची. आणि शेती करताना ती जी काही शेती करायची त्याच्यामध्ये ते वेगवेगळे प्रयोग करायचे. त्यांच्या असं लक्षात आलं की जेव्हा ते तांदळाची शेती करतात, म्हणजे भात शेती करतात, तर त्या भात शेतीत एक विशिष्ट जे रोप आहे ते वेगळं आहे, इतरांपेक्षा वेगळं आहे. जसं बगळे किंवा बदक जर असतील तर त्याच्यामध्ये राजहंस वेगळा दिसतो, तसं ते एक कुठलं तरी रोप त्यांना वेगळं दिसलं आणि त्याला खून करण्यासाठी म्हणून एक कापडाची चिंदी त्यांनी त्या रोपाला बांधून ठेवली. बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे त्याला म्हणतात तुम्ही पाणी, प्रकाश, खत, जे काही कीटकनाशक, ते सर्व सगळ्यांना सारखं दिलं जात होतं. परंतु ते एक रोप मात्र त्याची वाढ वेगळी होत होती, त्याला येणाऱ्या ज्या ओंब्या होत्या त्या लोंब्या सुद्धा वेगळ्या होत्या. आणि जेव्हा ते पूर्ण वाढ झाली तेव्हा त्या विशिष्ट रोपाला आलेल्या सगळ्या ज्या ओंब्या आहेत त्यांनी त्या वेगळ्या काढल्या. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी एका वाफ्यामध्ये त्या सगळ्या ओंब्या परत त्याचं बी म्हणून वापर केला. असं 3-4 वर्ष केल्यानंतर पुढच्या वर्षी त्यांनी संपूर्ण शेत त्यांचं त्या विशिष्ट वेगळ्या प्रकारच्या तांदळाने निर्माण. जेव्हा कृषी विद्यापीठाचे लोक त्यांच्याकडे आले आणि ते विचारलं, तुम्ही हे जे काय ते बाकी जगाकडे आहेत परंतु तुमच्याकडेच आहे पण जगाकडे नाही, असं काहीतरी तुमच्याकडे आहे. म्हणाले काय, तुम्हाला ही जी जात आहे ही तांदळाची, ही अन्य कोणाकडेच नाही, तुम्हाला कुठनं मिळाली? तुम्ही आमच्या कुलगुरूंना येऊन भेटा. मग ते जे तिथलं जे विद्यापीठ आहे कृषी विद्यापीठ, त्या कृषी विद्यापीठामध्ये ते गेले. समोर कुलगुरू बसलेले, कुलगुरू सुटापुटात बसलेले. हा माणूस फाटके मळलेले कपडे घातलेला, त्याचा एक चष्मा तुटलेला, अशा परिस्थितीमध्ये बसला, पायामध्ये चप्पल बूट काही नाही, अशा परिस्थितीमध्ये बसलेला असताना त्यांनी कुलगुरूंनी काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. यांनी सगळी ती माहिती सांगितली आणि माहिती सांगितल्यानंतर कुलगुरूंनी विचारलं, तुम्हाला माहित आहे का तुम्ही काय केलं? तुम्ही एक तांदळांची नवीन जात शोधून काढली आहे. बघा, एक अशिक्षित माणूस जर निरीक्षण चांगलं असेल तर काय करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण आहे. त्याच्यानंतर त्यांना विचारलं की हे जर ही तांदळाची जी नवीन जात आहे तिला जर आपल्याला नाव द्यायचं तर तुम्ही नाव काय सुचवाल? तुम्ही, मी काय सांगू, म्हणे मी तर अशिक्षित माणूस आहे. त्यांच्या हातामध्ये HMT नावाचं घड्याळ होतं. त्यांनी सांगितलं या तांदळाच्या जातीला पण HMT नाव देऊन टाका आणि त्या तांदळाच्या जातीला HMT. अशा प्रकारे दादासाहेब खोब्रागडेंनी 11 वेगवेगळ्या तांदळाच्या जाती शोधून काढल्या. आता मला सांगा, म्हणजे PhD करणं हे आवश्यक आहे. संशोधन करायचं असेल तर तुम्हाला संशोधनाचा परवाना, म्हणजे जसं आपण गाडी चालवता असेल तर गाडी चालवण्यासाठी परवाना लागतो, तसं
परवाना नसताना पण तुम्ही गाडी चालवताल ना, ती अयोग्य असतं. परंतु तुमच्याकडे जर ती एक ज्याला म्हणतात ना उर्मी असेल, काहीतरी मला नवीन करायचं आहे, तर ते तुम्ही करू शकता. पण त्याच्यासाठी ती जिद्द लागते. ती जर जिद्द नसेल तर तुम्ही ते करू शकत नाही. आज जे तुम्ही प्रदर्शन करताय त्या प्रदर्शनामध्ये काय नेमकं प्रदर्शन कशासाठी करायचं, तर प्रदर्शनामध्ये तुम्हाला वेगवेगळे अनुभव यावे. कोणती वस्तू कशी वापरायची, कोणत्या वस्तू कुठे मिळतात, स्वस्त कुठे मिळतात, महाग कुठे मिळतात, या सगळ्याचा अभ्यास करण्याचा जो उपक्रम आहे त्याला प्रदर्शन म्हणतात. परंतु आम्ही प्रदर्शन म्हटलं का सगळे ते काय जसं प्रकल्प करायला सांगतात तुम्हाला, आणि मग सगळे लोक प्रकल्पग्रस्त होतात. शिक्षक प्रकल्पग्रस्त, विद्यार्थी प्रकल्पग्रस्त, पालक पण प्रकल्पग्रस्त, आणि मग धावाधाव सुरू होते. आणि मग पालक बऱ्याचदा मदत करतात. मदत अवश्य करावी, पण एका विशिष्ट टप्प्यानंतर त्या विद्यार्थ्याला स्वतःला ते करायला लावायला सांगितलं पाहिजे, आणि त्याच्यावर त्याचं मूल्यांकन होतं. हे तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि त्याच्या प्रकल्प हा विकल्प राहता कामा नये, तर तो संकल्प झाला पाहिजे. एक प्रयोगशाळा सहाय्यक असाच वेगवेगळ्या, म्हणजे तुम्हाला माहित असेल बायोटेक्नॉलॉजी म्हणून एक विषय आहे. तर पेट्री डिश नावाची एक अशी आपल्या बशीसारखी एक डिश असते. तर त्याच्यामध्ये काही नमुने तयार करायचे होते, म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचे काही कॉलनीज तयार करायचे. म्हणजे एखादं जर औषध तयार करायचं असेल तर त्याचं काहीतरी तपासण्या कराव्या लागतात. तर त्याच्यासाठी ती कॉलनी तयार करायची होती. आणि तुम्हाला माहिती आहे आता जसं शनिवारचा दिवस असला का दुसऱ्या दिवशी रविवार असतो, म्हणजे सगळ्यांना शाळेत म्हणजे कामावरनं घरी जायची घाई असते. तसं त्याने ती कॉलनी पटकन तयार केली आणि ती ठेवली. ती 2 दिवस राहणं अपेक्षित होतं. दरवाजे बंद केले, लाईट बंद केले, कुलूप लावला आणि निघून गेला. सोमवारी जो परत आला तो बघतो तर 2-3 पेट्री डिश मध्ये काहीतरी वेगळं झालेलं आहे. आणि ते वेगळं का झालं हा ज्यावेळेस तो चौकशी करायला लागला त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं का त्या 2-3 पेट्री डिश होत्या त्या व्यवस्थित धुतल्या गेल्या नव्हत्या, आणि त्याच्यातनं एका प्रकारच्या बुरशीचा शोध लागला. आणि तीच बुरशी आज आपण पेनिसिलिन म्हणून जैव प्रतिबंधक म्हणून वापरतो. बघा, जर तुमचं निरीक्षण चांगलं, एखादं काय म्हटलं असेल काहीतरी खराब झालेलं टाकून देऊया, नवीन करूया आपण. परंतु जर तुमचं निरीक्षण चांगलं असेल तर तुम्ही काय करू शकता असे अनेक उदाहरणं देऊ शकतो. ही जी कार्यक्रम पत्रिका आहे ना, त्या कार्यक्रम पत्रिकेचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी कार्यक्रमांचा क्रम लिहिलाय, परंतु कोणी किती वेळ बोलावं हे काही सांगितलेलं नाही. त्यामुळे मी भरपूर वेळ बोलू शकतो, परंतु एकंदरीत मी सगळ्यांचा एक अंदाज घेऊन मी थोडक्यात सांगतो. जर मी तुम्हाला सांगितलं किंवा विचारलं सून या शब्दाचा अर्थ काय, तर इथे मराठी भाषिक लोक आहेत, इथे इंग्लिश जाणणारे लोक आहेत, इथे हिंदी जाणणारे पण लोक आहेत. तर सून या शब्दाचा अर्थ काय, मला कोणीतरी सांगावं की सून या शब्दाचा अर्थ काय. जर तो मराठी भाषिक असेल तर तो म्हणेल सून म्हणजे माझी डॉटर इन लॉ. जर तो हिंदी भाषिक असेल तर तो काय म्हणेल, जरा ऐक ना बाबा. पण तो जर इंग्लिश असेल, जो अन्य भाषा जर जाणत नसेल तर तो काय समजेल, अरे जरा लवकर कर. शब्दाला अर्थ असतो का, शब्दाला अर्थ नसतो. शब्दाला अर्थ कोण प्राप्त करून देतो, शब्दाला अर्थ तुमची आमची कृती प्राप्त करून देते. आता जो इथे दिलेला आहे म्हणजे हे जर तुम्हाला मुख्य विषय दिलेला आहे तो विकसित आणि आत्मनिर्भर भारत, त्या याच्यातला विकसित आणि आत्मनिर्भर याचा अर्थ काय. तर आताच गावडे सरांनी डॉक्टर APJ अब्दुल कलामांचा उल्लेख केला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे वैज्ञानिक म्हणून तर होते, पण एक अतिशय चांगला आदर्श असा मनुष्य म्हणून देखील ते होते. त्यांनी व्हिजन 2020 नावाचं एक पुस्तक लिहिलं. म्हणजे 2020 साली माझा देश कसा असेल, आणि त्याच्यामध्ये एक नीलचित्र त्यांनी रंगवलं. अपेक्षा अशी होती की 2020 साली माझा देश हा विकसित देश असेल. त्यांनी तुम्हाला आम्हाला स्वप्न दिलं नाही फक्त, तर त्या स्वप्नासाठी ते स्वतः धडपडले, भरपूर कष्ट केले. एका रुग्णालयामध्ये ते गेलेले असताना
लष्कराचं रुग्णालय होतं आणि तिथे बघितल्यानंतर एक रुग्ण त्याच्या ज्या कुबड्या होत्या त्या उचलून चालायला त्याला खूप वेदना होत होत्या. जवळजवळ 12-15 किलोच्या त्या कुबड्या घ्यायच्या आणि चालायचं. तो जखमी झालेला सैनिक, त्याचा पाय तुटलेला, आणि त्या बघितल्यानंतर त्यांनी त्यांच्या सहकार्याला विचारलं, अरे याला आपण काही मदत करू शकतो का? आणि मग त्यांनी काय केलं, तर त्यांनी विमानासाठी जे काय एक मिश्र धातू तयार केलेला होता, त्या मिश्र धातूपासून त्याचं वजन खूप हलकं होतं, त्याच्यातनं त्यांनी त्या कुबड्या तयार केल्या आणि त्या दिल्या. त्यांनी सांगितलं की माझ्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा जो क्षण आहे तो त्या जो जखमी सैनिक होता त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद होता. कोणीतरी म्हणतात तरी मी राष्ट्रपती झालो त्यावेळेचा आनंदाचा क्षण आहे, परंतु नाही. मी जे सांगतोय की विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारत याला जर तुम्हाला अर्थ द्यायचा असेल तर जे अब्दुल कलामांनी केलं ते तुम्ही करणं गरजेचं आहे. त्यांनी जे स्वप्न बघितलं, त्यांना माहित नव्हतं की मी किती साल जिवंत आहे. जेव्हा त्यांनी लिहिलं ते पुस्तक त्यावेळेस त्यांचं वय 80 पेक्षा जास्त होतं. परंतु तुम्हाला स्वप्न दिल्यानंतर ते स्वप्न त्याच्यातलं माझं काय योगदान आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी शिलाँगला व्याख्यान देताना अखेरचा श्वास घेईपर्यंत त्याच्यासाठी प्रयत्न केले आणि तसंच तुम्ही आम्ही सर्व करू अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. आताच आपल्या समोर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जोशी साहेब यांनी आपल्याला खूपच मौलिक विचार दिले. त्याचबरोबर आजच्या आपल्या या विज्ञान प्रदर्शनाचा जो मुख्य उद्दिष्ट आहे त्यासाठी विज्ञानाकडे किंवा जगात आपल्या आसपास घडणाऱ्या सगळ्या घटनांकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन दिलेला आहे. असे मौलिक विचार आपल्या समोर सादर केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. यानंतर आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसंच त्यांच्या प्रेरणेने आपल्या एल वॉर्डमध्ये ज्या सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं असे आपल्या शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभागाचे प्रमुख माननीय डॉक्टर मुश्ताक शेख यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मौलिक विचार व्यक्त करावे. सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की कार्यक्रम थोड्याच वेळात संपणार आहे तरी कृपया शांत
आणि जीवन प्रत्येकाला बुद्धी दिली महामानवी प्राण्याचा इतिहास जे प्राणी आहेत त्यांना
शास्त्रज्ञांची आपण केलेलं आहे. तर त्याचा लाभ अभिनंदन करतो आणि थांबतो. यांचं मौलिक मार्गदर्शन आपण आत्ताच ऐकलं. ते खूप सुंदर आपल्याला त्यांनी दृष्टिकोन दिला, त्याचबरोबर कलावांबद्दलची पूर्ण माहिती सांगितली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. यानंतर आजच्या या सर्व कार्यक्रमांचं जे सर्व आमंत्रित उपस्थित आहेत या सर्वांचे आभार मानण्याचा भार मी देत आहे श्री विश्वास निकुम सर, निमंत्रक मुख्याध्यापक LK हायस्कूल कुर्ला, श्री विश्वास निकुम सर. नमस्कार सगळ्यांना. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सगळे बालवैज्ञानिक, मुख्याध्यापक, त्यांचे विज्ञान शिक्षक, सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि तुमचे स्ट्रेस फेसेस बघून मी जास्त लांबवण्याचा प्रयत्न करणार नाही. उत्तर विभाग आणि विभाग याचं 53 विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन समारोह आज संपन्न झाला. आजचे विशेष आकर्षण जे नित्य तयार असतात, म्हणजे BRC आपल्याला दरवर्षी शास्त्रज्ञ देतात. त्यांच्यापैकी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत आदरणीय श्री जयंत जोशी सर. भौतिक शास्त्राचे ते विद्यावाचस्पती जरी असले तरी एकदम सामान्य गोष्टीमधून विज्ञान कसं असतं हे आपल्याला सगळ्यांना समजून घेण्याचा आणि ते विज्ञानाचं महत्व अधिक विशद करण्याचा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. ते उपस्थित झाले, त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर मुश्ताक शेख साहेब, स्वतः संत वाङ्मयाचे गाडे अभ्यासक असून सुद्धा अनेक वेळा त्यांनी आम्हाला सगळ्यांना दाखवून दिलेले की स्वतः अष्टपैलू व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे, सगळ्या विषयांचा अभ्यास कसा असला पाहिजे आणि तो अगदी थोडक्यात आपल्या सगळ्यांना समजावून सांगतात. साहेब, आपणही आलात, आपले मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे ह्या विभागाचे आमदार आदरणीय दिलीप मामा लांडे यांनी सुद्धा एक संदेश पाठवलेला आहे की काही अपरिहार्य कारणांमुळे येऊ शकत नाही, तर 3 दिवसामध्ये मी भेट देणार आहे. या शाळेच्या कराची हायस्कूलचे कार्याध्यक्ष कम शिक्षण प्रसारक मंडळ कुर्ला आदरणीय शशिकांत गावडे सर, आपणही इथे उपस्थित राहिलात, आपलेही मनपूर्वक आभार. आदरणीय श्री दीपक पाटील सर, सहकार्यवाहक कम शिक्षण प्रसारक मंडळ कुर्ला, यांची मनपूर्वक आभार मानतो. तसेच स्वागत आणि लेझिम अत्यंत दिमाखात करणाऱ्या या शाळेच्या विद्यार्थिनी, तसेच AKI हायस्कूलचे विद्यार्थी यांनी बँड पथकाने स्वागत केलं. लेझिम मायकल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलं. लोकनृत्य सेट मेरी मलंकार हायस्कूल यांनी विशेष सगळ्यांना आकर्षित केलं. तसेच या शाळेचे आयोजक आदरणीय आनंदरावजी गावडे सर आणि खास करून संतोष शिंदे सर, गेल्या 8-10 दिवसापासून त्यांच्याशी आमचा संपर्क होतोय आणि त्यांचे सगळे सहकारी, कुठेही त्यांनी कृत्रिमता दाखवली नाही की अगदी करायचं म्हणून करा, अगदी हृदयापासून त्यांनी सगळं सहकार्य केलं. त्यांचे तसेच आपल्या एलवार्डचे निमंत्रक आदरणीय शेख साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या वार्डचे ठाकरे सर, तसेच सहनिमंत्रक, सर्व उपस्थित मुख्याध्यापक आणि खास करून आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या सूत्रसंचालक आदरणीय थोरात मॅडम व सर्व व्यवस्था पुरवणारे सर्व इथे कार्यरत असलेले व्यक्ती,
कोणी राहून गेलं असेल चुकून त्यांचंही मी मनापासून आभार मानतो आणि आदरणीय शेख साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या अनुमतीने आजच्या या स्टेजवरील कार्यक्रमाचा समारोप झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद निकुंज. थोडं